पंचायत समितीचे सदस्य पालंटे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होतं आहे. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करतो आहोत. त्यांना आपण मुख्य मंचावरती आसनस्थ होण्याची विनंती करूया. हो, पहिल्या चेंडूवर खूप चांगली सुरुवात. शेतशेती होता वाईडिश लॉंगॉन बाउंड्रीच्या बाहेर निघून जातो एक टप्पा घेऊन. खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर खूप चांगली सुरुवात. 5 षटकांचा सामना आणि पहिल्या चेंडूवर वास्तिकने आपल्या संघाने स्वतःचं खातं उघडलंय ते चौकाराने. गौरव घुंगरट पुढचा चेंडू. हो, हा चेंडू वॅकेंट एरिया. काय फटका दाखवलाय, फटका बनवला, इम्प्रुव्हायझेशन आणि एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार. दोन दमदार फटक्यांनी सुरुवात केली आहे वासिकने आणि मागचा फटका त्याने अक्षरशः बनवला होता. विकेटच्या समोर येऊन धावसंख्या 8. समोर मारलाय ऑन दी अप हवेमध्ये आणि लांबलचक खूप लांब मारलाय. दिलखेचक षटकार. उत्तुंग षटकार. वेगवान फटकेबाजी. 5 षटकांचा सामना आहे. मागच्या सुद्धा आपण सामन्यात बघितलं की 80च्या पलीकडे धावसंख्या नोंदवली होती. इथे मात्र 1 षटक कमी झाले. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे एक आक्रमक सुरुवात, एक विध्वंसक सुरुवात बघतोय ती वासिक शेखच्या बॅटमधून. 2 चौकार 1 षटकात धावसंख्या 14. ब्राईट स्टार्ट. नेक्स्ट बॉल गौरवचा. फुल टॉस आहे व्ही शेप मध्ये. झेलची संधी इन्फरंतच बाद. हे रिप्लाय आहे गौरव घुंगरटचं. मागचे 3 चेंडूवर धमाकेदार सुरुवात केली, पण इथे मात्र चौथ्या चेंडूवर उत्तर दिलंय गौरव घुंगरटने. त्याच बॅट्समनला ताबडतोब पाठवून दिलंय ते म्हणजे डगआउटमध्ये. अँड फर्स्ट विकेट डाऊन फॉर टीम भैरी भवानी 11 वैभववाडी. हॅलो चेक. हॅलो थँक्यू डीजे. संघ 14. बघा भैरी भवानी 11 वैभववाडी आपला जो 12वा खेळाडू आहे ना, त्याला इथं इकडे जागेवर बसायला सांगा. तो सारखा इथून गायब होतोय. आमचे जे ऑब्झर्वर आहेत पंच, आमची इथे ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल तुमच्या विरोधात. स्ट्राईक केला अथर्व. लेफ्ट हँडर ऑन स्ट्राईक. रिव्हर्स अटेम्प्ट. वॅकेंट एरिया. वॉट अ शॉट. वॉट अ शॉट. 2 खंडच्या गॅप मधून फरार. खणखणीत चौकार. विकेट जरी पडले असेल त्याचा इम्पॅक्ट अजिबात नाहीये भैरी भवानी 11 वैभववाडी या संघावर. आणि काय फटका. आल्या आल्या चौकाराने स्वागत केलंय गौरव घुंगरटचं. पॉवर प्ले सुरू याचा फायदा उचलतो आणि खूप चांगली बॅटिंग सुरू आहे वासिकच्या नंतर आता मात्र अथर्वची. धावसंख्या 18. 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे पॉवर प्लेचा. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा आता गौरव थोडासा दूर जातो आमच्यापासून. ओव्हर द विकेट. फुल लेंथ ऑन साइडला धमाकेदार सुरुवात. काय फटका. स्लॉग हिट. इट्स लाईक अ बेसबॉल हिट. षटकार.
धन्यवाद. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या खूप वेगाने आपण पुढे सरकताना बघतोय. धावसंख्या 24 धावा. एकमेव चेंडू जो होता चौथा चेंडू त्या ठिकाणी विकेट होती, पण बाकीच्या सर्व चेंडूवर समाचार होता तो गोलंदाजाचा. चौकार 3, 2 षटकार, 1 विकेट, धावसंख्या 24. आमच्या या सुंदरगडले अजून युवा समालोचक या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित राहत आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. समीर राणे, पंकज लाड, मगाशी पंकज लाडने मॅसेजसुद्धा केला होता की आम्ही आणि बाळू वालवलकर आम्ही दोघंही येत आहोत या स्पर्धेसाठी. दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेमध्ये धमाकेदार सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट, अक्षरशः डॉमिनेटिंग स्टार्ट असं मी ह्या शब्दाचा उल्लेख करेन. अक्षरशः डॉमिनेट केलं गौरव गुंगरटला. इथे मात्र येतो तो गोलंदाजीवर सूरज गायकवाड बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 2 मध्ये अजून एक ओव्हरसीज प्लेअर, आयकॉन प्लेअर या संघाकडून. आज आपण 3 संघ या स्पर्धेमध्ये बघतोय त्यांच्याकडे आयकॉन आहेत. एकमेव संघ स्पर्शिका 11 डोंबिवली या संघात एकही आयकॉन नाही आहे. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये श्याम वाक्कर आहेत. आमच्या माहितीसाठी सांगतो की सर्व आपण बघतोय त्या स्पर्शिका 11 डोंबिवलीमध्ये सर्व ग्रामीण पट्ट्यातले खेळाडू आहेत, ग्रामीण विभागातले खेळाडू आहेत, आगरी कोळी समाजातले खेळाडू तुम्हाला खेळत असताना बघायला मिळतात या संघामध्ये. षटक क्रमांक 2 सूरज गायकवाड बॉलिंग मार्कवर आणि समोर पहिल्यांदाच स्ट्रायकिंग एंडला महेश नानगुडे. स्टिअर केलं, फक्त दिशा दिली चेंडूला. गलीमध्ये खेळाडू येतोय चेंडू कव्हर करण्यासाठी, तो बनतो एकदा तिथे कंप्लीट. आणि हा चांगला प्रयत्न आपण बघतो की त्या ठिकाणी बॅटचा खूप चांगला फ्लो बघायला मिळतोय. बॉटम हँडचा वापर करतात, एकदा तिथे कंप्लीट करतायत आणि संघाची धावसंख्या धावफलकावर क्वार्टर सेंचुरी कंप्लीट करते 25. अथर्व खूप चांगल्या टचमध्ये. अथर्व कड ऑन शॉट, फक्त दिशा दिली आहे. काय टायमिंग केलं बघा, काय फटका, मादक फटका, नेत्रदीपक फटका. स्क्वेअर लेग बॅकवर्ड बॉल, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि अप्रतिम शॉट, षटकार. अप्रतिम फटका. इट्स अ कॅप्टन शॉट अँड नाव द कॅप्टन नॉक. 2 षटकार 1 चौकार, धुवाधार फलंदाजी. 31 धावा धावफलकावर. मॅग्निफिसंट शॉट. सुनील नारकर एक पारितोषिक लावतात महेशसाठी. जर अजून एक अर्धशतक झळकावलं तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल ते महेशला. स्ट्रायकिंगला कॅप्टन अथर्व. स्टेपडाऊन खेळायचा प्रयत्न, यष्टी उखडली आहे, उत्तर दिलंय पुढच्या चेंडूवर. सूरज गायकवाडने क्लीन बोल्ड होतोय. या संघाचा संगनाक बॅक टू डग आउट. पण 3 चेंडू तो खेळला, पण चांगली कामगिरी केली. 2 अप्रतिम षटकार लावले, 1 चौकार लावला. 16 धावांची गरज असताना आपण या ठिकाणी संघाचा संघनायक अथर्व कड बॅक टू डग आउट. बॅटिंगसाठी सुशांत गायकवाड नवीन फलंदाज मैदानावर येतो. तो 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला. लेफ्ट हँडची कमी या संघामध्ये नाही आहे. महेश नानगुडे, अथर्वला आपण बघितलं जो बाद झाला होता. त्यानंतर सुशांत गायकवाड हा सुद्धा एक लेफ्ट हँडर, हा सुद्धा ओव्हरसीज प्लेअर आहे, आयकॉन प्लेअर. सुनील नारकर जो आहे ज्यांचा आपण संघ स्पर्धेमध्ये स्पर्शिका 11 डोंबिवली या नावाने बघतो खेळत असताना. आणि त्या संघाचे संघमालक सुनील नारकर यांनी पारितोषिक जे लावले ते म्हणजे महेशसाठी लावले. जर अजून एक हाफ सेंचुरी देण्याने फटकावली या मॅचमध्ये तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल ते महेश नानगुडेला. 31 लॉस ऑफ 2. 9 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत या इनिंगमध्ये. धावा खर्च झाले तर एकूण 31. त्यामध्ये आपण बघतो की हा 3रा षटकार होता या इनिंगमधला. आणि नंतर ही विकेट. पुढचा चेंडू सूरजचा. पुढचा फटका विनस्ट टायमिंग करू शकत नाहीये. चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागतोय आणि स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडू कव्हर करतोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली आहे ती फलंदाज लेफ्ट हँडर सुशांत गायकवाडने. धावसंख्या 32 धावा धावफलकावर. सामना क्रमांक 3 विनर टीममध्ये आपण बघत आहोत. पंचांच्या भूमिकेत अमोल मेस्त्री, त्याचबरोबर मनोज सुतार यांची आपल्याला कामगिरी बघायला मिळते. आणि 4ही पंचांनी इम्प्रेस केले. एकही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे. श्यामजी आणि आपण बघतोय त्याचं पूर्णपणे क्रेडिट पंचांना जात आहे. शिस्तबद्ध क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन हुक केलाय, तिथे क्षेत्ररक्षक होता आणि त्या ठिकाणी ड्रॉप झाले. झेल सुटल्या हात लगेचच डोक्यावर गेले गौरव गुंगरटचे.
कारण एक मोठी सफलता होती, मोठी विकेट होती, मोठा फलंदाज बाद करण्याची एक नामी संधी चालून आली होती. सूरजने ते काम केलं होतं. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये, इंटरेस्टिंग ॲक्शन रिप्ले. हुक करायचा प्रयत्न आणि इथे बघा एक लॉलीपॉप कॅच होता. दोन्ही हाताने संधी गमावली आहे आणि बघायचं याचा उपद्रव आता मात्र महेश नानवडे कशा प्रकारे देईल तो मनोज 11 कसवण संघाला. 32 धावा. हो, चांगला चेंडू. हा चेंडू खूप चांगला होता. महेश नानवडेला डॉमिनेट करणारी चेंडू टाकतो आतापर्यंत सूरज गायकवाड. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. महेश चौधरी आतापर्यंत आपण बघितलं या ठिकाणी एकच धाव सूरजच्या गोलंदाजीवर महेशने केली आहे. त्यानंतर या षटकात खूप चांगलं षटक बघायला मिळतं. एकमेव षटकार आला आणि बाकीचे सर्व चेंडू अप्रतिम. मागचे 2 चेंडू डॉट, 2 सिंगल, 1 षटकार आणि 1 विकेट. फक्त 8 धावांचं षटक, कमबॅक करणारं षटक म्हणजे मनोज 11 कसवण संघाकडून. हॅलो चेक. मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करत आहोत कलमट गावचे माजी सरपंच सन्मानश्री उपसरपंच सन्मानश्री स्वप्नीलजी चिंदरकर आजच्या रजनीमध्ये उपस्थित होत आहेत. त्यांच्याही माध्यमातून कलमट गावामध्ये अजून एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहोत. SPL सिंधुदुर्ग धर्तीवरती ही क्रिकेट स्पर्धा आणि आज या स्पर्धेला ते उपस्थित होत आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. सन्मानश्री स्वप्नीलजी चिंदरकर कलमट गावचे माजी उपसरपंच. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मान करत आहोत सन्मान श्री स्वप्नीलजी चिंदरकर. त्याचबरोबर प्रेमाची मायेची उबदार शाल वॉट अ शॉट. सडक पे कडक आणि बेधडक उत्तुंग मारलाय षटकार. पण खूप चांगला पिकअप शॉट बघायला मिळतोय आणि काय टोला लगावलाय, काय फटका दाखवलाय सुशांत गायकवाडने. धावसंख्या 38. पुन्हा आता चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि चेंडू सरळशीत निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. लक्षात ठेवा पहिल्या 2 षटकांसाठी मनोज 11 कसवण संघाने घेतली ती 12 मिनिटं. आता 13 मिनिटं तुम्हाला ही 3 षटकं पहिली पूर्ण करायची आहेत. नाही 8 मिनिटामध्ये 3 षटकं. ओ क्या बात आहे. हा चेंडू बघा पुन्हा आपण बघतो त्या ठिकाणी ऑफ कटर बॉल इम्प्रेस केलं. षटकार मारला त्यानंतर दोन्ही चेंडू निर्धाव टाकले सुशांतच्या समोर. एक्सलंट कमबॅक, एक्सलंट कमबॅक बघायला मिळतंय. खूप मोठ्या प्रमाणात आपण बघतो की श्यामजी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत, पाहुणे उपस्थित आहेत. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते असं मी म्हणेन भारतीय जनता पार्टी. पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा. तिसऱ्या चेंडूवर बीट केलंय. वॉट अ परफॉर्मन्स, वॉट अ बॅलिंग. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. मागचे 3 चेंडू पहिल्या चेंडू बघितलं आपण खूप चांगला पिकअप शॉट दाखवला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. पण नंतरचे 3ही चेंडू अक्षरशः बॅट्समनला वेसण घातले पायामध्ये पायस अल्मेडाने. हा समोर मारलाय, समोर मारलाय. चांगलं टायमिंग केलं ऑन दी अप. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. पॅरल स्ट्रोक आहे, जास्त उंची नाहीये पण रिझल्ट चांगला आहे. षटकार. डावखुरी फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं आणि पर्वणी 2 फलंदाज ग्राउंडवर घेऊन आलेत. अथर्व तर बाद झाले. अथर्वकड त्यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली. महेश नानवडे अजून नॉन स्ट्रायकिंग गेला. स्ट्रायकिंगला सुशांत गायकवाड. धावा आहेत 44. बॅटची आउटसाईड एज. विकेट किपरच्या थोडासा बाजूला चेंडू जातो निघून बॅकवर्ड पॉईंटला आणि चेंडू कव्हर करेपर्यंत फक्त एकच होती ते कंप्लीट. तर एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 15 आणि 15च्या गतीने आले ते 45 धावा. धाव फरक फक्त 2 गडी बाद झाले आहेत आणि सध्या म्हणतो आपण ते चांगल्या पोझिशनमध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. आणि याच जर रन रेटने बॅटिंग जर केली तर श्यामच्या आपल्याला बघायला मिळतील तर 75 धावा. आणि जर 75 धावा कुठल्या संघाने तर केल्या तर 7,575 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल त्या पूर्ण संघाला. ओव्हर टू दिल्ली. प्रसादजी सर, यापुढील सामना असेल तो लुझर म्हणजे पहिल्या सामन्यातील पराभूत संघ, दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर स्पर्शिका 11 डोंबिवली आणि नाधवडे 11 दोन्ही टीम्स आपण सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक्समध्ये टॉस संपन्न केलं जाईल.
बरोबर 15 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलाय 3 षटकांसाठी. हे षटक तुम्हाला 5 मिनिटाचं फेकायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून गोलंदाजी करायची आहे. 3 षटकाखेर 45. खूप चांगली सुरुवात. वासिकने चांगली सुरुवात दिली, त्यानंतर अथर्वकडने चांगली सुरुवात दिली. दोनही मैदानावर फलंदाज कमी चेंडू खेळले पण जास्त धावा त्यांनी केल्या. आणि त्यानंतर आता बघतोय सुशांत गायकवाड सुद्धा अवघ्या 7 चेंडूमध्ये कुठल्या त्या 14 धावा. स्ट्रायकिंग केला महेश नानगोडे. आतापर्यंत 3च चेंडू तो खेळू शकलाय या मॅचवर. शॉर्ट ऑफ लेंथ फक्त स्लाइस केलाय. चांगला फटका, डेलिकेट टच, डीप बॅकवर्ड, डीप कव्हर पॉईंट बाउंड्रीला. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. चौकार. धन्यवाद. धावसंख्या 49. पहिल्या चेंडूवर सूरज गायकवाडचं पुन्हा स्वागत केलं मैदानावर. ते चौकारने, ज्याने फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. ऑन साईडला उंच मारलाय, काय फटका दाखवलाय नेत्रदीपक. चेंडू सीमारेषे बाहेर. खणखणीत षटकार. सुशांत गायकवाड अवघ्या 9 चेंडू 24 धावांनी कुटकुट कुटल्या आहेत. संघाची धावसंख्या 50च्या पलीकडे 55 धावा धावफलकावर अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकात. 55. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज गायकवाड. चांगला ड्राईव्ह, चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने जातोय चेंडू. ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू होता पण महेशने थांबवलंय. याच महेशला मागच्या षटकामध्ये सूरजने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली होती. अक्षरशः जखडून ठेवलं होतं आणि पुन्हा आता त्याच्यासमोर आता महेशच आलाय. एक धाव तिथे मात्र मी ते धावसंख्या 56. 56. 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 सुरू आहे मार्गरसच्या मैदानावर, खेळपट्टीवर. महेशसाठी फिल्डिंग बघूया आपण. त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन एक खेळाडू आहे. 3 खेळाडू आहेत ऑन साईडला डीपमध्ये आणि एक फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. हो हो हो, क्या बात आहे. जसा मी उल्लेख केला मगाशी की समोर महेश आल्यानंतर त्याच्या समोर अप्रतिम गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे, तिखट मारा केलाय सूरज गायकवाडने. आणि यानंतर आपण बघतो की या ठिकाणी महेशकडे काहीच उत्तर नाही आहे या गोलंदाजीवर. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी सूरज गायकवाडची महेश समोर. आतापर्यंत चेंडू महेश खेळलाय 4 पण एकच धाव अंकित करू शकलाय. 56. लेगस्टिकवर चेंडू अपील पंचांकडे स्टंपच्या समोर. याचाच उल्लेख आपण करतो श्यामजी की जेव्हा जेव्हा समोर महेश आलाय त्या महेशला अक्षरशः डॉमिनेट केलंय आणि टेस्ट डॉमिनेशन आपल्याला बघायला मिळालं. फ्रस्ट्रेशन झालं होतं महेशचं. या मुवमेंटला तो षटकार किंवा तो मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि स्टंपच्या समोर पायचीत पकडला गेला आणि एक मोठी विकेट हाताला लागते. सूरजने काढली आहे विकेट ती महेश नानगुडेची. 3rd विकेट डाऊन फॉर टीम भैरी भवानी 11 वैभववाडी. फक्त 8च धावा त्याने खर्च केले होते. पुन्हा आक्रमक शैलीचा फलंदाज स्ट्रायकिंग केला धनंजय विंताडे. मॅन फ्रॉम पुणे. 56 लॉस ऑफ 3. सुशांतच्या षटकातला हा शेवटचा चेंडू. क्या बात आहे. विकेट काढण्याचा कॉन्फिडन्स बघा. धनंजय समोर चेंडू टाकला, निर्धाव तो सुद्धा बघतो की बॅटच्याकडून थेट विकेट किपरच्या हातामध्ये. त्यामुळे चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 4 षटकांच्या अखेरीस 56 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट मॅचसाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय स्पर्शिका 11 डोंबिवली विरोधात नाधवडे 11. दोन्ही संघाचे कर्णधार. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. हॅलो. मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करत आहोत
पंचायत समिती सदस्य कोकिसरे सौ साधना नकाशे मॅडम यांचं इथं शुभ आगमन झालंय. ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह पंचायत समिती सदस्य कोकिसरे सौ साधना नकाशे मॅडम, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शेवट षटक पहिल्या चेंडू ऑन ड्राईव्ह केला, तिथे शेताच्या काही डीपमध्ये लॉंगॉनला चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत एकच जाऊ तिथे कंप्लीट. विकी रोगे निर्णायक षटक आहे, शेवट षटक आहे. तसं उल्लेख केला की पहिल्या फेरीतले सर्व सामने आपण बघितले की दोन्ही सामने आपण 6-6 षटकांचे कव्हर केले. त्यानंतर सेकंड राऊंडचे सर्व मॅचेस आपण बघतोय ते मॅचेस 5-5 षटकांचे. विकी रोगे षटकातला पुढचा चेंडू घेऊन समोर धनंजय बिंताडे, धावसंख्या 57. लिडिंग एज आपण बघतो की समोर फेडण्याचा प्रयत्न होता, एकदम बॉटम एंडला चेंडू लागला निश्चितच. जास्त मोठा फटका नाही आहे, तिथे शतशक बरोबर लॉंग ऑफमध्ये चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव. स्वागत सन्मान व्यासपीठावर सुरू आहेत. महाराष्ट्राची परंपरा आहे, ते आपण परंपरा कायम राखतोय. आलेल्या पाहुण्यांचा मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. उपस्थित नक्कीच प्रसादजी सर, आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. सिंधुदुर्ग आयडॉल हर्ष नकाशे, गायनामध्ये ते सिंधुदुर्गाचे आयडॉल आहेत आणि त्यांचा इथं मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करत आहोत. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मानश्री संदीपजी मेस्त्री साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ सिंधुदुर्ग आयडॉल हर्ष नकाशे, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्मानश्री समीर कदम कृषी अधिकारी यांचंही इथं शुभ आगमन झालंय. संदीपजी मेस्त्री यांच्या शुभ हस्ते, स्वप्नीलजी मेस्त्री यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. सन्मान चिन्ह त्याचबरोबर पुष्पगुच्छ सन्मानश्री समीरजी कदम कृषी अधिकारी. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मानश्री स्वप्नीलजी चिंदरकर ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसांमध्ये सिंधुदुर्ग प्रीमियर लीग डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मानश्री स्वप्नीलजी चिंदरकर मुख्य व्यासपीठावरती आहेत, ज्यांच्या माध्यमातून सन्मानश्री खासदार श्री नारायणराव राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक नगद राशी 1,50,555 आणि द्वितीय पारितोषिक 1,05,55 अशी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 10 ते 14 एप्रिल गायत्री ब्राह्मण मैदान कलमट गावडेवाडी इथंही संपन्न होईल आणि त्याचे मुख्य आयोजक सन्मानश्री स्वप्नीलजी चिंदरकर आजच्या रजनीमध्ये आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक रजनीमध्ये लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी मोफत कुपन्स आमच्या मंडळाच्या वतीने वितरित केली जात आहेत आणि प्रत्येक दिवशी पुरुष गटामध्ये 3 आणि महिला गटामध्ये 3 भाग्यवान प्रेक्षक निवडले जात आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आणि काय फटका, दर्जेदार फटका, धनंजय बिंताडेच्या बॅटमधून उत्तुंग षटकार सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. +65 सुशांत नॉस्ट्रा क्रिकेटला 27 वर खेळतोय. धनंजय बिंताडे एका षटकाने 7 वर खेळतोय. फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस चेंडूवर योग्य उत्तर दिलंय. खराब चेंडू आणि त्याचा योग्य पर्याय आपण त्या ठिकाणी निवडलाय. उत्तुंग षटकार. युवा समालोचक पंकजी लाड
साळशी गावचे सुपुत्र त्यांचंही मुख्य व्यासपीठावरती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शेवटचा चेंडू 2 षटकार लागोपाठ मारलेत. साईड झाला नाहीये गोलंदाज, त्यामुळे तर लगेचच आपण बघतो त्या ठिकाणी फलंदाजाने थांबवलंय. 2 उत्तुंग षटकार बॅक टू बॅक. पहिले 3 चेंडू 3 सिंगल होते, नंतरचे 2 षटकार आतापर्यंत खर्च केले ते 15 धावा विकी रोगेने स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. आणि बघायचं आता मात्र टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे. या चेंडूवर टार्गेट सेट केलं जाईल भैरी भवानी 11 वैभववाडी संघाकडून. शेवटचा बॉल आणि 4 धावा जर आल्या तर निश्चित पारितोषिक आहे तुमच्यासाठी 6575. ओ लाईन मिस, पूर्णपणे लाईन मिस केली आहे. पूल करायचा प्रयत्न, बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. असं वाटलं या चेंडूत चौकर येईल की काय, जे आतापर्यंत पारितोषिक प्रतीक्षेमध्ये आहे श्यामजी, ते मला असं वाटलं की या ठिकाणी भैरी भवानी 11 वैभववाडी संघ पटकावेल की काय. कारण चौकार आला असता तर 75 झाले असते आणि 75 ही धावसंख्या जर धावफलकार लागते, जर इंडिव्हिज्युअल असू दे, व्यक्ती जरी असू दे, संघ खेळाडूची किंवा सांघिक असू दे, तुम्हाला पारितोषिक आहे 7575. हे पारितोषिक देऊन तुमचा सन्मान केला जाणार आहे. तर सध्या आपण बघतो की शेवटचा बॉल डॉट आला आहे. धावसंख्या 71 अंकित झाली आहे आणि 72 धावसंख्येचं लक्ष असणार आहे मनोज 11 कसवंत संघासमोर. आणि बघायचं आहे धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कारण दोन्ही संघ विजेता संघ आहे. एक सामना जिंकून वरती आलेत. स्पर्शिका 11 डोंबिवली, जसा मी उल्लेख केला होता, आणि नादेवडे 11. इनिंग ब्रेकमध्ये टॉस येईल. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी ताबडतोब या. स्पर्शिका 11 डोंबिवली आणि नादेवडे 11. बॉलिंग काउंटर गौरव घुंगरट 1 षटक 24 धावा 1 विकेट. सूरज गायकवाड 2 षटक 19 धावा 2 विकेट. पाय सलमेंट 1 षटक 13 धावा काही विकेट नाही. आणि विकी रोगे 1 षटक 15 धावा काही विकेट नाही. फॉलोअप विकेट 14 पहिला, दुसरा 31 आणि तिसरा 56. थँक्यू सो मच tenniscricket.in. हे खूप चांगले स्टॅट्स बघायला मिळत आहेत. या पण आता टॉसकडे वळूया. आणि त्यानंतर जेव्हा सेकंड इनिंगमध्ये धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी संघ उतरेल, तर म्हणजेच मनोज 11 कसवंत कॉमेंट्री बॉक्समध्ये याच आपल्या सिंधुदुर्गातल्या मालवण गावचे सुपुत्र, देवली गावचे सुपुत्र आणि अप्रतिम समालोचक हिंदी आणि मराठीवर खूप चांगला कंट्रोल आहे त्यांच्याकडे. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण कित्येक वर्ष ऐकत आहोत. यापैकी या श्याम वाकर यांना पण तत्वे आपण जाऊया प्रदीप देऊळकर यांच्याकडे, तिथे टॉस कंप्लीट केला जाईल. थँक्यू. सन्मानश्री कलमट गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्मानश्री संदीपजी मिस्त्री यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस संपन्न करायचा आहे. स्पर्शिका 11 डोंबिवली आणि नादवडे 11 दोन्ही कर्णधार. स्पर्शिका 11 डोंबिवली संघाचा कर्णधार उपस्थित होतोय. नादवडे 11 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही पराभूत टीम्समध्ये आपण हा सामना पाहतोय. आमच्यासोबत कलमट गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्मानश्री संदीपजी मेस्त्री, त्याचबरोबर कलमट गावचे माजी उपसरपंच सन्मानश्री स्वप्नीलजी चिंदरकर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी. नादवडे 11 टॉससाठी आपण या. आमचे मान्यवर टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये दोन्ही लुझर पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ अशी ही लढत आपण पाहतोय. हेडीचा कॉल आणि टेल्स टॉस जिंकलाय नादवडे 11 क्रिकेट टीम. 5 षटकांचा सामना आहे. डिसिजन काय असेल? बॉलिंग घेऊ. हा डुवर डायचा सामना आहे. इथून संधी नाही आहे, तर जिंकण्याचा प्रयत्न कशा प्रकारे राहील आणि रणनीती कशी असेल? 5 ओव्हर आहे, तर या ठिकाणी आम्ही 50-45च्या आतच हे करू आणि चेस करायचा प्रयत्न करू आणि नक्की चेस करू ही मॅच. मनापासून शुभेच्छा. आमच्यासोबत स्पर्शिका 11 डोंबिवली संघाचे संघनायक आहेत आणि प्रथम फलंदाजी करावी लागेल. डुवर डायचा सामना आहे आणि इथून जर पराभूत झाला तर या स्पर्धेतनं निरोप घ्यावा लागेल असा सामना आहे. तर कशा प्रकारे रणनीती असेल या सामन्यामध्ये? रणनीती काय नाही, मागच्या सामन्यात ज्या चुका झाल्या त्या चुका सावरून आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. किती धावा आवश्यक वाटतील या मैदानाचा विचार केला तर? मागच्या सामन्यात 72 धावा सहजरित्या चेस झाल्या, तर टार्गेट आपल्याला सांगता येत नाही. फक्त आपण चांगली गोलंदाजी केली 50 धावा सुद्धा डिफेंड करू शकतो. जितू काय वाटतं, ही खेळपट्टी जर पाहिली तर फलंदाजीसाठी समाधानकारक आहे की गोलंदाजी, की दोन्हीसाठी चांगली आहे? जास्त करून फलंदाजांना बेनिफिट आहे, कारण बॉल चांगला येतो विकेटवर. पण गोलंदाजांनी जर प्रॉपर लाईन आणि लेंथ पकडून टाकली तर धावा चेस करणं खूप कठीण होतं. मनापासून शुभेच्छा स्पर्शिके 11 डोंबिवली क्रिकेट संघ. कारण जर पाहिलं तर दोन्ही बाजूला न्याय देणारी ही खेळपट्टी आहे. कारण आतापर्यंत 2 निर्धाव षटक मेडन ओव्हर पाहायला मिळाली. एक अंगद पाटीलच्या नावावरती आणि दुसरं नयन भगत, ज्याने मेडन ओव्हर 2 विकेट
या पुढील जो सामना आपण पाहतोय नाधवडे 11 ऑन द टॉस आणि इलेक्टिव्ह टू बॉल फर्स्ट. धन्यवाद प्रदीप. धन्यवाद परब सर. पुन्हा एकदा मी श्याम वाक्कर तुमचं मनापासून स्वागत करत आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघ आतापर्यंत एक एक मॅच विन आहेत. जो संघ जाईल विन होईल तो डायरेक्ट जाईल आजच्या दिवसाचा शेवटचा सामना खेळण्यासाठी म्हणजे क्वार्टर फायनलचा मॅच. 30 बॉलमध्ये 72 धावांची गरज आहे. मागच्या मॅचचे हिरो विकी मुंडे आणि प्रजेश रावले दोन बॅटर मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. कारण मागच्या मॅचमध्ये 73 धावांची एक अभेद्य भागीदारी या दोघांकडून बघायला मिळाली. एक हाती विजय कसा संपादन करायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रजेश रावले आणि विकी मुंडे. पण आत्ता मात्र गोलंदाज वेगळे आहेत त्यांच्यासमोर. आत्ता सिच्युएशन वेगळी आहे. मागची मॅच तुम्हाला 6 षटकांची खेळायची होती, ही तुम्हाला 5 षटकांची खेळायची आहे. म्हणजे 30 बॉलमध्ये 72 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. खूप मजा येईल या मॅचमध्ये कारण दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. अतिशय तुल्यबळ खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आहेत. चांगली मॅच बघायला मिळेल. विकी टू विकी असा रणसंग्राम. एकीकडे बॅटर आहेत विकी कलमे आणि गोलंदाज आहेत विकी कलमे आणि विकी मुंडे. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र खतरा साबित झाला असता. दोघांमध्ये बघा मागच्या मॅचमध्ये काय ताळमेळ होता अमोल. पण यावेळी पहिल्याच बॉलमध्ये पहिल्या धाबेसाठी झगडताना बघायला मिळत आहेत मैदानामध्ये. ज्या 2 व्हीलरच्या 4 व्हीलरच्या लाईट तुम्ही चालू ठेवतायत त्या चालू ठेवू नका प्लीज. मैदानाच्या आजूबाजूला ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या सर्वांना विनंती आहे जेणेकरून क्षेत्ररक्षकांना किंवा एखाद्या फलंदाजाला गोलंदाजाला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्या. तुम्ही आलात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. पुढचा बॉल विकी कलमे. सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय सिंधू नायक. षटकार विकी मुंडेच्या बॅटमधून. तर मात्र दणदणीत खणखणीत आणि आक्रमक केली आहे ती विखे मुंडे याने. बॉल मिळाला स्लॉटमध्ये त्याला पाठवला समोरच्या प्लॉटमध्ये. पुढचा बॉल यावेळी अल्टी पलटी पण बॉल गेला सरळ ऋषी चोरे यांच्या हातामध्ये. चांगले यष्टीरक्षक आहेत. थोडासे नाराज आहेत या ठिकाणी बॅटर स्वतःवरती विकी मुंडे. त्यांनी हा बॉल मिस केला. चुकी मान्य करतायत माझी चुकी झाली. काहीतरी चुकी झाली आहे या बॉल खेळताना असं मनामध्ये नक्कीच त्यांचा विचार आलेला आहे. विकी कलमे मात्र खुश आहेत कारण आतापर्यंत 2 डॉट बॉल आले. एक मोठा प्रहार त्यांच्यावरती जरूर झालाय. आमचे बाळू वालावलकर, पंकज लाड, समीर राणे, आमचे युवा सर्व समालोचक या मॅच बघण्यासाठी या. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल फसला जातोय. बॉल बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक येत आहेत खालती आणि विकी मुंडे मैदानाच्या बाहेर. मागच्या मॅचचे हिरो यावेळी मात्र लवकर बाद झालेत. वरती सन्मान श्री बबलू पवार कुरुंगवणे या गावचे उपसरपंच उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मान करत आहोत. सन्मान श्री बबलू पवार यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपलं मनापासून खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. कुरुंगवणे या गावचे उपसरपंच आहेत सन्मान श्री बबलू पवार. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह एक आठवण म्हणून असा आम्ही हा सन्मान करत आहोत. सन्मान श्री बबलू पवार आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.
मैदानामध्ये बघा कोण आलाय. आचरे गावचा सितारा मैदानामध्ये दाखल होतो. एकीकडे आहे प्रजेश रावले, ज्याने मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती. स्क्रीनवरती तुम्ही बघता आहात प्रजेश रावले, मागचा मॅचचा हिरो आहे. आपलातून बॅटिंग त्याच्याकडून बघायला मिळाली. डाव्या हाताचा बॅटर आहे, चर्चेत आहे सध्या या दोघांचं नाव. स्ट्राईकवरती पाहायला मिळत आहे ते दर्पण आचरेकर. समोरचा संघ देखील कमी नाही आहे. मनोज 11 कसवण आणि भैरी भवानी 11 वैभववाडी, या दोन संघामध्ये ही मॅच तुम्ही बघायला मिळते. पहिल्याच बॉलवरती मिड विकेट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. दर्पण आचरेकर यांचा डॉट बॉल आला. अफलातून बॉलिंग बघायला मिळते विकी कलमे यांची. आतापर्यंत एकच बॉल खराब टाकला होता, त्याच्यावरती 6 धावा आल्या. उरलेले 4 बॉल अप्रतिम विकी कलमे यांचे. डॉट बॉल आले, त्यामध्ये 1 विकेट देखील आलाय. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत अमोलजीत जमदाडे. नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत प्रजेश रावले, त्यांना अजून स्ट्राईक मिळालेलं नाही आहे. एकीकडे समोर खेळत आहेत आत्ताच आलेले बॅटर दर्पण आचरेकर, ज्यांच्या बॅटमध्ये देखील आहेत मोठे फटके मारण्याची क्षमता. वाह, इनसाइड आउटचा डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. एकही क्षेत्ररक्षक हल्ला नाही आणि बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. येतोय सिंधू नायक, चौकार दर्पणच्या बॅटमधून. सन्मानचे रजा रमदुल यांचं इथं शुभ आगमन झालंय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सिंधू नाईक चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी पहिली 2 रजनी, आजची 3री रजनी आपण पाहतोय. लकी ड्रॉ, त्याची तिकीट अगदी काही क्षणांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुरुष गटांमधना 3 भाग्यवान प्रेक्षक आणि स्त्री गटामधना 3 भाग्यवान प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. महिलांसाठी आकर्षक साड्या आणि पुरुषांसाठी आकर्षक स्मार्ट वॉच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. मान्यवरांच्या कक्षामध्ये बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. धनंजय भिंदाडे, पहिलाच बॉल, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. वाह ऋषी, बघा काय क्षेत्ररक्षण करतायत मैदानामध्ये. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत अमोलजी जमदाडे, तुमचं स्वागत आहे. आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये पाहत आहोत. जे मान्यवर येत आहेत हे सर्व राणे समर्थक आहेत. राणे साहेबांना मानणारा हा वर्ग आहे आणि येणाऱ्या प्रत्येक राणे समर्थकांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. पुढचा बॉल सरळ बॅटने उडवलाय. यावेळी प्रजेश रावलेच्या बॅटमधून येतोय सिंधू नायक, चौकार. क्या बात है, प्रजेश रावले ऑन फायर. झाल्यानंतर पूर्णपणे धुरा सांभाळतोय तो प्रजेश रावले. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय बॉलला. क्षेत्ररक्षण होत आहे त्या ठिकाणी मिड ऑफला. क्षेत्ररक्षण चांगलं करतायत क्षेत्ररक्षक. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचेल 14. 14 धावा, 72 धावांचा पाठलाग करताना 15 धावा, 72 धावांचा पाठलाग करताना दर्पण आचरेकर, प्रजेश रावले, 1 चौकार दोघांच्या बॅटमधून बघायला मिळतोय. अशाच प्रकारची बॅटिंगची आवश्यकता आहे मनोज 11 कसवण संघाला. तर एकीकडे ज्या पद्धतीने पहिलं षटक ज्यांनी टाकलं होतं विकी कलमे, यांच्याच प्रमाणे तुम्हाला देखील गोलंदाजी करावी लागेल. पुढे जाऊन काय शॉट खेळलाय, बॉल गेलाय दूर 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 गेलाय बरोआज भूर आणि येतोय सिंधू नायक. षटकार दर्पण आचरेकरच्या पॅटमधून. जाधव यांचे प्रयत्न मात्र अपुरे पडले. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हा बॉल मात्र खूप चांगला. 1 तेरी तो 1 मेरी.
अमोल जमदाडे हमारे साथ जुड़ चुके हैं. अमोल जी आपका स्वागत है. 21 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच ऑन आहे. मॅच मध्ये मजा आहे. एक गडी जरी बाद झाला असेल तरी देखील चांगली बॅटिंग मैदानामध्ये होते. बॉलिंग टॅकवरती बोलदास तयार झालेत. धनंजय मित्तळेचा शॉर्ट बॉल आणि त्याला केले पुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. मिळाल्यात 6 धावा फुल. या अगोदरच्या मॅच मध्ये प्रजेश रावलेला मिळाली, त्याच सुरुवातीला पुढे घेऊन गेला प्रजेश रावले. दर्पण आचरेकरने देखील तो जलवा इथे दाखवला. 5 बॉलमध्ये 16 धावा त्याच्या खात्यावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 27 धावा 18 बॉलमध्ये 45 ची अजून आवश्यकता. धनंजय भिंताळेवरती आक्रमण केले. 17 धावा त्याने या ओव्हरमध्ये खर्च केलेत. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी समालोचक अमोल जमदाडे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मालिकेमध्ये दोन्ही संघ एक एक सामना जिंकतायत. त्यामुळे हा सामना जिंकत मालिकेच्या सेफ झोनकडे जाण्यासाठी दोन्ही संघांचे शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळतील. एका बाजूला पुणे परिसरातील खेळाडूंचा भरणा असणारा फिल्डिंग करणारा संघ भैरी भवानी 11 वैभववाडी, बंटी रावणे सभापती वैभववाडी यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल होतोय. दुसऱ्या बाजूला मनोज 11 कसवन, मनोजी राऊळ यांच्या मालकीचा संघ. दोन्ही ताकदवर संघांची ग्रंथिका मॅच नंबर 3 मध्ये जुळली आहे. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर 71 धावांचं टार्गेट सेट केलं भैरी भवानी 11 वैभववाडीने. 72चा पाठलाग मनोज 11 कसवनच्या माध्यमातून होते. धीम्या गतीचा बॉल ललितचा निर्धाव गणला गेला. ललित गोलंदाजी ट्रॅकवरती आहे आणि खूप चांगला बॉल त्याने इथे डिलिव्हर्ड केला. दोन्ही संघाच्या बाबतीत सांगायचं झालेलं तर एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा मालवण तालुक्याचा संघ आहे जो बॅटिंग करतोय, आणि दुसऱ्या बाजूला पुणे परिसरातला खेळाडूंचा भरणा असणारा संघ. चला लाईट ऑफ करा. ज्या लाईट्स ऑन केलेल्या आहेत त्या कृपया थोड्या ऑफ करा. एसटी रक्षकाच्या मागे जी गाडी चालू आहे कृपया ती देखील गाडीची लाईट आहे ती कृपया ऑफ करा. डेड बॉल पंचांनी मूर्त चेंडू घोषित केलाय. 17 बॉल जिंकण्यासाठी 45 धावांची अजून आवश्यकता मनोज 11 कसवन क्रिकेट टीमला. या क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत आहे. बॉल जाईल. वा वा वा. यावेळी प्रजेश रावले मात्र फायर बघायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग प्रजेश रावले यांच्या बॅटून येतोय. सिंधू नायक सिक्सर आणि धावा झाल्या 33. सोळा बॉल 39 धावा हे घमासान मैदानामध्ये चालू आहे. क्या बात आहे, काय मजा आहे. ही मॅच मात्र खूप मजेदार होणार, रंगतदार होणार, रोमहर्षक होणार. पुढचा बॉल खोदून काढलाय सरळ बॅटने. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. ललित मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. टाळ्या वाजवतोय. यष्टीच्या पाठीमागे यष्टी रक्षक ऋषी झोरे तुम्हाला बघायला मिळत आहेत. प्रत्येक बॉलवरती काही नाही काहीतरी विपरीत घडतंय. 2 बॉल डॉट आले, 1 षटकार आला, म्हणजे मॅच बनली आहे. मॅचमध्ये मजा आहे. 15 बॉल 39 धावांची गरज. ललित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समोर आहेत. प्रजेश अल्टीपल्टीचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. पुन्हा एकदा यष्टी रक्षक आपलं काम पूर्ण करतायत. पुन्हा एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी प्रेशर बाडवेल प्रजेश रावले यांच्यावरती. नॉन स्ट्राईक एंडवरती दर्पण आचरेकर. 5 बॉल मध्ये 16 धावा. प्रजेश रावले 7 बॉल मध्ये 11 धावा. मॅच बनलेली आहे. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा बॉल घेऊन येतील ललित. त्यांच्या समोर आहेत प्रजेश.
33 धावा टीमच्या खात्यामध्ये आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 बॉल जिंकण्यासाठी 39ची आवश्यकता. बॉलर तयार. ललितचा लेन बॉल पुढे टाकलाय. बॉल मागे गेलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे फसला प्रजेश रावलेचा. प्रजेश रावलेने मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं. चांगली बॅटिंग केली. याही मॅच मध्ये तो चांगल्या रिदम मध्ये आहे. आणि व्हाईट बॉल आहे की नाही याची पुष्टी केली जाईल. टीव्ही एम्पायर यांच्या मदतीतून हा निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. आणि प्रेक्षकांचं स्वागत करूया. पहिल्या रात्रीपासून प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतोय. कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार आदरणीय नारायणरावजी राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून होऊ घातलेला क्रिकेटचा रणसंग्राम, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नेतेजी राणे साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा रणसंग्राम तुम्ही पाहताय. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल आहे. सटीक लाईन आणि लेंथ मधून गेलाय. आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. एका हातामध्ये तो बॉल इथे अडवलाय. यष्टीरक्षक ऋषीच्या मागे बॉल कसा जाईल हा देखील प्रश्न आहे. खूप चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून सातत्याने होतंय. टीमची धावसंख्या 33. 13 बॉल 39ची आवश्यकता. यावेळेला चांगला फटका. कव्हर्सला बॉल खेळले. क्षेत्ररक्षक दूर आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. शानदार. सिंधू नायक चौकार. मैदानामध्ये जर विचार केला आतापर्यंत फक्त 4 धावा या सिंगलच्या स्वरूपात आलेल्या आहेत 3 षटकामध्ये. बाकी षटकार आणि चौकारानेच धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे आता गरज आहे 12 बॉलमध्ये 35 धावांची. 37 धावा झालेल्या आहेत 18 बॉलमध्ये. 12 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. फक्त एकच धाव जी बॅटने आलेली आहे. बाकीच्या सर्व धावा म्हणजे ज्या 36 धावा आहेत अमोल त्या षटकार आणि चौकाराने आलेल्या आहेत. क्या बात आहे. कडक बॅटिंग बघायला मिळते मैदानामध्ये. षटकार चौकारावरती पूर्णपणे अवलंबून आहेत प्रजेश रावले आणि दर्पण आचरेकर. प्रजेश रावले 9 बॉल 15 धावा. दर्पण आचरेकर 5 बॉल 16 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतो. विकी कलमे गोलंदाजी मार्कवर. इनसाइड आउटचा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. पंच आपले दोन्ही हात समांतर. ही धाव अवांतर. वाईड बॉल या ठिकाणी लिहिला जाईल का? वाईड बॉलचा इशारा तर पंचांनी केलाय. 14 मिनिटं झालेले आहेत 3 षटकं संपवण्यासाठी. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. बघूया पंच तिसरे काय निर्णय देत आहेत. तुम्ही बघता आहात सिंधू नायक चषक 2026 तुम्ही बघता आहात, अनुभवत आहात. कोकणचे भाग्य विधाते ज्यांच्या मार्गदर्शनातून, ज्यांच्या नेतृत्वाखाली जे आमचे युवा घडलेले आहेत कार्यकर्ते. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ते सन्माननीय आदरणीय नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं संदीपजी मेस्त्री, स्वप्नील चिंदरकरजी, दिलीप रावराणेजी, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत जे मॅचचा आनंद घेत आहेत. मनोज रावराणे सर देखील आहेत. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत जे मॅचचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल यावेळी वा 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 हवेत बॉल आहे. शॉर्टर चांगला खेळलाय पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डॉन महेश नानगुडे समोर येत आहेत. शॉर्टर दर्पणने चांगला खेळला होता पण सरळ क्षेत्र येते. स्वीपर कव्हरला काय फटका खेळला होता हवेमध्ये. मात्र त्या ठिकाणी महेश नानगुडे तैनात होता. त्याने हा साधा सोपा झेल टिपला आणि आशेचं किरण संपवले दर्पण आचरेकरच्या रूपाने. दर्पण एका चांगल्या मूडमध्ये बॅटिंग करत होता. 7 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान त्याने बॅटिंगमध्ये दिले. विकी कलमेला ही सफलता मिळाली आहे
आणि 37 धावांवरती दुसरा धक्का बॅटिंग टीमला इथे मिळालाय. इथून आता आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. बैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये मनोज 11 कसवन थोडासा चाचपडताना दिसला. या सिच्युएशन मध्ये जर पाहिलं तर बॅटिंग टीमवरती गोलंदाजी करणारा संघ थोडासा हवी झालाय. मात्र ही वेळ बदलवण्यासाठी तुम्हाला काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करावं लागेल आणि ते वेगळं करण्यासाठी मैदानामध्ये बॅटर दाखल झालाय सूरज. सूरजचा चांगला फटका, तितका चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे पेश केलाय. पॉइंटला बॉल स्टॉप केलाय, संभाव्य चौकाराला रोखलंय. क्रिकेटमध्ये तुम्ही फक्त बॅटिंग किंवा बॉलिंग करून जिंकत नाही तर चांगलं क्षेत्ररक्षण तुमच्या संघाला जिंकून देतं आणि तेच काम इथे केलंय. अथर्वच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. ओव्हर नंबर 4 चाके चालू आहे. 5 ओव्हरची लढत, 38 धावा फलकावरती आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावांची अजून आवश्यकता. 9 चेंडू आणि 34 धावा. सिंधू नायक चषक 2026 मधील आपण सगळेजण या स्पर्धेचा आनंद घेत आहोत आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये. याही वेळेला आली आहे ती विकेट ज्या विकेटच्या शोधामध्ये होता क्षेत्ररक्षण करणारा बैरी भवानी 11 वैभववाडी. ती विकेट त्यांच्या हातामध्ये आली आहे आणि यावेळेला स्ट्रायकिंग एंडचा बॅटर ब्रजेश रावले 15 धावांचं योगदान देऊन डगआउटच्या दिशेने चाललाय. न्यू बॅटर मैदानामध्ये एक युवा खेळाडू आहे अनिरुद्ध ढोलम मैदानामध्ये दाखल होतोय. जी रत्नागिरीमध्ये कातळीला मॅच झाली होती अशाच पद्धतीची स्पर्धा होती. तालुका लेवलची ती मॅच होती, स्पर्धा होती आणि त्या ठिकाणी अनिरुद्ध ढोलम याच्या बॅटमधून षटकार चौकार तुम्ही बघितले असतील आणि पुन्हा एकदा त्याला संधी मिळालेली आहे या मोठ्या मंचावरती, या मोठ्या स्पर्धेमध्ये तो अनिरुद्ध ढोलम खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती बिकी कलमे. चांगला बॉल, यॉर्कर लाईनचा बॉल. एक धाव तर कंप्लीट केली जाते. एका धावेने आपलं अकाउंट ओपन करतायत. धावा पोहोचतायत 39, 39 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहेत. या षटकामध्ये अमोल बग बिकी कलमे यांनी काय बॉलिंग केली आहे. आतापर्यंत 5 बॉल त्याने टाकलेत, फक्त 2 धावा दिल्यात, 2 गडी बाद केलेत. 7 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. आव्हान थोडं कठीण आहे पण मॅचमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं ठरतं. 72 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 39 धावा बनवल्यात. 7 बॉलमध्ये गरज आहे ते उरलेल्या 33 धावांची. सरळ बॅटने खोदून काढलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत पुन्हा एकदा. मै हो डॉन महेश नानगुडे या मॅच मध्ये, या दुसऱ्या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 झेल त्यांच्याकडून बघायला मिळत आहेत. बॅटिंग मध्ये अपयशी ठरले होते पण फिल्डिंग मात्र आपलातून करतायत. ग्रामपंचायत सदस्य कासारडे अभि धुमाळ आणि वैभववाडी युवा मोर्चा सरचिटणीस नागेश अडके यांच्याकडून अमोल जमदाडे यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. उत्कृष्ट समालोचन केल्याबद्दल थँक्यू सो मच अडके सर आणि धुमाळ सर.
यावेळी आडव्या बॅटने खेळलेला बॉल, एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने बात बनेगी नहीं, एक रन से बात नहीं बनेगी, बड़े शॉट चाहिए. धावा झाल्या 40, पाठलाग करायचा आहे तो 72 धावांचा. म्हणजे अजूनही 5 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. आव्हान थोडंसं कठीण आहे. या मॅचमध्ये हळूहळू पकड मजबूत करतोय तो गोलंदाजी करणारा संघ म्हणजे भैरी भवानी 11 वैभववाडीचा संघ. चांगला बॉल या ठिकाणी बॅटरला वैभव परबला काही समजला नाही. डॉट बॉल आला. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 4 बॉल गोलंदाजी मार्कवरती तुम्ही बघता आहात. आकाश गोलंदाजी मार्कवर, चांगली बॉलिंग. आतापर्यंत 2 बॉल चांगले पेश केले आहेत. पुढचा बॉल वैभव परब यांच्यासाठी. बॉल कुठे गेलाय? बॉल बराच काळ हवेत आहे आणि बॉल जाईल प्रेक्षक गॅलरीमध्ये. येतोय सिंधू नायक षटकार वैभव परब यांच्या बॅटमधून. देर आहे मगर दुरुस्त आहे. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला आला. आकाश डॉट बॉल काढतायत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज आहे. या मॅच वरती पकड मजबूत केली भैरी भवानी 11 वैभववाडी संघाने. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण बॉल गेलाय थर्ड मॅन रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, वाईड थर्ड मॅनला जात आहेत, क्षेत्ररक्षण करतायत. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहेत. धावा झाल्या 47. खूप चांगली बॉलिंग बघायला मिळाली. भैरी भवानी 11 वैभववाडी संघाच्या वतीने सर्व गोलंदाजांनी, खास करून जे आयकॉन खेळाडू होते त्यांचे 2 षटकं अफलातून ठरली. 2 षटकामध्ये खूपच कमी धावा दिल्या त्यांनी. अनिरुद्ध ढोलम बॅटर आहेत. हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा या ठिकाणी मिळतील, पण उशीर झालाय आणि ही मॅच जिंकलेली आहे भैरी भवानी 11 वैभववाडी संघाने. ज्या गोलंदाजाने खूप चांगली बॉलिंग केली, खरोखर त्याचं कौतुक आहे. पुढची मॅच लुजर म्हणजेच स्पर्शिका 11 डोंबिवली आणि नादवडे 11 या 2 संघामध्ये होईल. बघूया पुढच्या मॅचचं समालोचन करण्यासाठी येत आहेत